नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी। आज इयत्ता 9वी भूगोल विषयाबद्दल आपल्याला सविस्तरपणे माहिती घ्यायचं आहे। प्रकरण तिसरा आहे बाह्य प्रक्रिया भाग 2। बाह्य प्रक्रिया भाग 2 या पाठाबद्दल आपल्याला माहिती घ्यायचं आहे। तर बाह्य प्रक्रियामध्ये पहिल्यांदा बाह्य प्रक्रिया मुद्द्याबद्दल आपण माहिती पाहूया। खनन अपक्षरण कार्यामुळे काय होते, भूपृष्ठाची मुख्यतः झीज होते, हे आपण मागील पाठात शिकलो। म्हणजे अपक्षरण कार्यातून तयार झालेला गाळ कारकांकडून वाहून नेला जातो। म्हणजे कारकांची गती कमी झाल्यावर त्याचे संचयन होते, या पद्धतीने वाहते। म्हणजे पाणी, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा व भूजल ही कारके अपक्षरण, वहन व संचयनाचे कार्य करतात। म्हणजे या कारकांमुळे भूपृष्ठात सतत बदल घडून येतात व नवनवीन भूरूपे तयार होतात। यातील काही भूरूपाची माहिती आपण या पाठात घेणार आहोत। नदीचे कार्य व भूरूपे आपण पाहणार आहोत। तर पहिल्यांदा आपण ओहोळ, ओढा, नाला, नदी यातील तुम्ही कसा फरक कराल आणि नदी म्हणजे नेमकं काय याचं व्याख्या विद्यार्थ्यांना सांगायचं आहे। नंतर भौगोलिक स्पष्टीकरण करताना नैसर्गिकरित्या एकत्रित झालेला पाण्याचा ओघ गुरुत्वाकर्षण शक्तीच्या प्रभावामुळे भूपृष्ठावर उताराच्या दिशेने वाहू लागतो व स्वतःचा मार्ग आखत जातो, याला जलप्रवाह म्हणतात। असे अनेक जलप्रवाह एकत्र येऊन काय होते, नदीची निर्मिती होते। भूप्रदेशाचा उतार, खडकाचा प्रकार, नदीतून वाहणाऱ्या पाण्याचे प्रमाण व वेग, प्रवाहाची लांबी, नदीतील गाळाचे प्रमाण इत्यादी घटकांवर नदीचे खनन, वहन व संचयन कार्य काय अवलंबून असते। अशा प्रकारे आपण नदीचे कार्य व भूरूपे पाहिलो। आता नदीचे खनन कार्य पाहणार आहोत। नदीचे खनन कार्य पाहणार आहोत। नदीचा उगम समुद्र सपाटीपासून खूप उंचावर येतो। तेथे नदी खूप वेगाने वाहते, म्हणजे त्यामुळे तिची झीज करण्याची शक्ती जास्त असते। नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठाचे खनन होते। यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा इत्यादी प्रारूपे तयार होतात। मग इथं आपण नदीचं घळई हे एक आकृती पाहणार आहोत। छायाचित्रांमध्ये घळई बघा, घळई हे काय पाहणार आहोत आपण, आकृती पाहणार आहोत। म्हणजे नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती, दगडगोटे यामुळे तसेच तिला येऊन मिळणारे अनेक उपप्रवाहांमुळे सुद्धा काय होतं, नदीच्या तळाचे व काठाचे खनन होते। यामुळे घळई, व्ही आकाराची दरी, धबधबा इत्यादी भूरूपे तयार होताना आपल्याला दिसतात। हे पुस्तकातील छायाचित्रांमध्ये आपण पाहू शकतो। पुढचा महत्त्वपूर्ण पॉइंट आहे नदीचे वहन व संचयन कार्य। नदीचे वहन व संचयन कार्य, नदी डोंगराळ भागातून कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते। पर्वताच्या पायथ्याशी उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरडगाळाचे संचयन या ठिकाणी होते। म्हणजे त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात। मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो व नदीची वहन क्षमता कमी झाल्यामुळे ती संतपणे वाहू लागते। म्हणजे लहानशा अडथळ्यांना देखील वळणे, नागमोडी घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो। म्हणजे नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते व तिचा वेग खूपच कमी होतो। नदीतला गाळ तिच्या पात्रात व काठावरील प्रदेशात सारतो। म्हणजे नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इत्यादी घटक आवश्यक असतात। अशा प्रकारे गाळाचं संचयन झाल्यामुळे काय होते, नदीपात्राच्या बाजूस पूरतट, पूर मैदाने व मुखाकडील भागात त्रिभुज प्रदेश इत्यादी भूरूपे तयार होतात। आकृती 4.1 मध्ये आपण पाहू शकतो। मग शिक्षकाच्या मदतीने घळी, व्ही आकाराची दरी म्हणा, धबधबा, पंखाकृती मैदाने, नदीचे नागमोडी वळण, पूरतट व पूर मैदानी, त्रिभुज प्रदेश ही भूरूपे कशी तयार होत असावी हे समजावून आपल्याला घेता येतं। तर पहिल्यांदा आपण काय पाहणार आहोत, नदीतील नागमोडी वळणे पाहणार आहोत। नदीतील नागमोडी वळणे पाहणार आहोत। नागमोडी वळणे पाहूयात। त्यानंतर आपण पंखाकृती मैदाने कशा प्रकारचे असते ते पाहूया। पंखाकृती मैदाने, त्यानंतरचं पूरतट व पूर मैदान पाहू शकतो। पूरतट व पूर मैदान पाहू शकतो। नंतरनं व्ही आकाराची दरी कशी निर्माण होते, व्ही आकाराची दरी कशी निर्माण होते हे पाहू शकतो। व्ही आकाराची दरी पाहू शकतो। त्यानंतरचा आहे त्रिभुज प्रदेश कसा निर्माण होतो। त्रिभुज प्रदेश
ही भूरूपे कशी तयार होत असावीत हे समजून घेता येतं. त्रिभुज प्रदेश. पुढचं आहे हिमनदीचे कार्य व भूरूपे. हिमनदीचे कार्य व भूरूपे. ज्या प्रदेशात तापमान गोटणबिंदूच्या खाली असते अशा प्रदेशात हिमस्वरूपात वृष्टी होते. म्हणजे हिमवृष्टीमुळे भूपृष्ठावर हिमथर तयार होतो. हिमाच्या प्रचंड वजनामुळे हिमथर भूपृष्ठाच्या उतारावरून घसरू लागतो. म्हणजे दाब व घर्षण यांमुळे थराच्या तळाशी जमीनलगत असलेले बर्फ वितळू लागते आणि हिमनदी अतिशय संतपणे उताराच्या दिशेने सरकू लागते. अशा प्रकारे नदींप्रमाणेच हिमनदी देखील खनन, वहन व संचयनाचे कार्य करत असते. पुढचं आहे हिमनदीचे खनन कार्य. हिमनदीचे खनन कार्य. वेग कमी असला तरी बर्फाचे वस्तुमान जास्त असल्यामुळे हिमनदी आपल्या तळाचे व काठाचे खनन कार्य मोठ्या प्रमाणात करते. म्हणजे हिमनदीच्या खनन कार्यातून हिमगव्हर, शुककूट, गिरीशृंग, यू आकाराची दरी म्हणा, लोंबती दरी व मेषशिला ही भूरूपे तयार होतात. त्यानंतर आहे हिमनदीचे वहन व संचयन कार्य. हिमनदीचे वहन व संचयन कार्य. म्हणजे हिमनदी वाहताना आपल्याबरोबर गाळ वाहून आणते. या गाळास हिमोड म्हणतात. म्हणजे हिमोडाचे संचयनाच्या स्थानानुसार ही भूहिमोड, पार्श्वहिमोड, मध्यहिमोड व अंत्यहिमोड असे 4 प्रकार होतात. आकृती 4.2 मध्ये अ व ब चे निरीक्षण करा. म्हणजे हिमनदीच्या संचयन कार्यातून हिमोडगिरी, हिमोडकठक इत्यादी भूरूपे तयार होतात. अशा प्रकारे हिमनदीच्या कार्यांमुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपाची माहिती शिक्षकाच्या मदतीने आपण समजावून घेऊ शकतो. तर आता हिमोड व त्याचे प्रकार पाहणार आहोत. ते इथं पाहू शकता तुम्ही छायाचित्रामध्ये हिमोड आणि त्याचे प्रकार. नदी प्रवाह कसा आहे, अत्यंत म्हणजे अंत्यहिमोड, मध्यहिमोड, पार्श्वहिमोड म्हणा, अशा प्रकारे त्याचे पात्र, नदीचे पात्र वगैरे आपण पाहू शकतो. त्यानंतरने हिमगव्हर आणि गिरीशृंग हे सुद्धा आपण पाहू शकतो नकाशामध्ये, छायाचित्रामध्ये. म्हणजे हिमनदी प्रति दिवशी 1 सेंटीमीटर ते 1 मीटरपर्यंत वेगवेगळ्या वेगाने पुढे सरकत असते. ग्रीनलंडमधील जाकोबशावन ही हिमनदी जगातील वेगवान हिमनद्यांपैकी एक असून ती प्रति दिवशी 46 मीटर वेगाने वाहते, असं ॲडिशनल माहितीमध्ये आपल्याला पाहता येतं. दुसऱ्या आकारामध्ये काय आहे, यू आकाराची दरी आहे. त्यानंतरचं आहे लोंबती दरी आहे. त्यानंतरचं आहे पार्श्व मध्य हिमोड आहे. त्यानंतरचं आहे हिमोडगिरी आहे. नंतरचं मेषशिला त्यानंतरचं आहे काय आहे, हिमोडकटक. हे छायाचित्र आपण पाहू शकतो. लोंबती दरी. पुढचा पॉइंट आहे वाऱ्याची कार्य व भूरूपे. या मुद्द्याबद्दल पाहूयात. हवेच्या हालचालीस वारा म्हणतात हे तुम्ही यापूर्वी शिकला आहात. म्हणजे वारा हे वायुरूप बाह्य कारक आहे. वाऱ्याचे खनन, वहन व संचयन कार्य मुख्यतः वाळवंटी व कमी पावसाच्या क्षेत्रात जास्त प्रभावीपणे आढळते. म्हणजे या प्रदेशात काही विधारण जास्त प्रमाणात असल्याने खडकाचा भुगा व वाळू मोठ्या प्रमाणात पसरलेली असते. येथे वाऱ्यांच्या वहन कार्यात अडथळा कमी असतो. वाऱ्याबरोबर वाळूच्या कणांचे वहन होत असते. वाळूचे कण खूप दूरपर्यंत वाहून नेले जातात व ज्या ठिकाणी वाऱ्याचा वेग कमी होतो अशा ठिकाणी वाळूचे संचयन होते. अशा प्रकारे वारा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतो. अशा प्रकारे वाऱ्याचे कार्य व भूरूपे पाहिलं. तर आता आपण वाऱ्याचे खनन कार्य पाहणार आहोत. वाऱ्याचे काय आहे, खनन कार्य. बघा, वारा आपल्याबरोबर लहान मोठ्या आकाराचे वाळूचे कण म्हणा, दगड इत्यादी पदार्थ वाहून नेतो. वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकाचे खनन घडून येते. यातून भूछत्र खडक, अपक्षरण खळगे म्हणा, यादारांग इत्यादी भूरूपे तयार होतात. यादारांग म्हणजे नेमकं कसे ते चित्राच्या साहाय्याने आपण पाहूयात. चित्रामध्ये आपण यादारांग पाहू शकतो. वाऱ्याची दिशा, मृदू खडक, कठीण खडक. हे म्हणजे काय, वाऱ्याच्या मार्गातील खडकांवर हे पदार्थ घासल्याने किंवा आपटल्याने खडकाचे खनन होऊनच यातूनच काय होतं, भूछत्र खडक होतो किंवा अपक्षरण खळगे, यादारांक इत्यादी भूरूपे तयार होताना दिसतात. त्यानंतरचा पॉइंट आहे वाऱ्याचे संचयन कार्य. वाऱ्याबरोबर वाहणारे
वाळूचे कण निरनिराळ्या आकारमानाचे असतात. यातील सूक्ष्म कण खूप दूर अंतरापर्यंत वाहून नेले जातात व तुलनेने मोठे व जड कण कमी अंतरापर्यंत वाहून नेले जातात. म्हणजे वाळवंटी किंवा कमी पावसाच्या प्रदेशात या वाळूचं काय होतं, संचयन होते. त्यामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण भूरूपाची निर्मिती होते. वाळूच्या टेकड्या, बारखाण, सैफ, उर्मीचिन्हे, लोयस, मैदान इत्यादी भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यातून निर्माण होतात. अशा प्रकारे वाऱ्याच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांची माहिती शिक्षकाच्या मदतीने आपण समजावून घेऊ शकतो. आता वाऱ्याच्या कार्यामुळे तयार होणाऱ्या भूरूपाचे काही छायाचित्रे पुढे दिलेले आहेत. त्या छायाचित्राखालील चौकटीत खनन संचयन यापैकी कोणत्या कार्यातून निर्माण झालेले आहेत ते पण लिहायचं आहे. बघा इथं काय आहे, भूछत्र खडक आहे. भूछत्र खडक आहे हे वाऱ्यानं होते, म्हणजे जास्त वेगानं वारा वाहू लागल्यामुळे हे वारं खालच्या म्हणजे जमिनीला लागून वाहत असल्यामुळे काय होतं, खालची जमीन ही काय होते, झीज होते आणि वर असं छत्रीसारखं उभारतो. भूछत्र खडक ह्याला काय म्हणतो आपण, खनन कार्यामध्येच गणतो. त्यानंतर आहे वालुकागिरी. वालुकागिरी त्याला बारखाण म्हणतो, हे संचयन कार्यामध्ये येते. तर उर्मीचिन्हे हे सुद्धा काय आहे, संचयन कार्यामध्ये येते. पुढचं आहे सैफ. वाळूच्या टेकड्या हे पण संचयन कार्यामध्ये येते. यार्दांग हे पण खनन कार्यांमध्ये येते. तर हमादा आहे हे पण काय येते, त्याच्यामध्ये समावेश होत असतो. अशा प्रकारे आपण म्हणजे संचयन कार्यामध्येच येत असतो. अशा प्रकारे आपण काय पाहिलेलं आहोत, ह्या प्रकरणावरचे सगळे काही प्रश्न, त्याच्या आकृत्या वगैरे पाहिलेल्या आहोत. तर इथं आपण सागरी किनाऱ्यावरील भूरूपे पाहणार आहोत. तिथं आकृतीमध्ये सागरी लाटांचे कार्य व भूरूपे पाहिलेलं आहोत. सागरी लाटांचे कार्य व भूरूपे पाहिलेलं आहोत. सागर किनारी प्रदेशात सागरी लाटा खनन, वहन व संचयनाचे कार्य करतात. म्हणजे वारा, भरती, ओहोटी म्हणा, यामुळे सागर जलाची हालचाली होते. त्यामुळे लाटा किनाऱ्याकडे येतात. किनाऱ्यावर खडकांच्या भागात त्या लाटाच्या माऱ्यामुळे खनन घडून येते. म्हणजे पोळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागात लाटांकडून संचयन केले जाते. अशा प्रकारे सागर किनाऱ्यावरील भूरूपे आपण पाहिलोत. आता आपण सागरी लाटांचे खनन कार्य पाहणार आहोत. तर लाटा किनाऱ्यावर येऊन फुटल्यानंतर पाणी तसेच त्याबरोबर वाहून आलेले दगड, गोटे, रेती, वाळू इत्यादी पदार्थ जोराने किनाऱ्यावर आपटतात. त्यामुळे किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे येथील किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यातून तरंग, घर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान, सागरी स्तंभ इत्यादी भूरूपे निर्माण होतात. आकृती 4.4 मध्ये आपण ते पाहिलेलंच आहोत. म्हणजे सागरी लाटांचे संचयन कार्य आता आपण पाहणार आहोत. किनाऱ्याची झीज झाल्यामुळे सुटे झालेले पदार्थ सागर तळावर साठतात. भरती ओहोटीमुळे या पदार्थाची किनाऱ्याकडे व परत सागराकडे हालचाल सुरू असते. यामुळे हे पदार्थ एकमेकांवर आपटून बारीक होतात. अशा पदार्थाचे संचयन लाटाचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागात होते. म्हणून सागरी लाटाच्या या संचयन कार्यातून पुळण, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी भूरूपे तयार होतात. म्हणून लाटाच्या कार्यामुळे निर्माण होणाऱ्या विविध भूरूपांचीही माहिती शिक्षकाच्या मदतीने समजून घेऊयात. म्हणजे काय होतं, ह्या सगळे प्रकार आपण आताच पाहिलेलंच आहोत. तर आता फक्त आपल्याला पाहायचं आहे सागरी गुहा. सागरी गुहा म्हणजे नेमका कसा आहे, ह्या आकृतीच्या सहाय्याने आपण पाहू शकतो. सागरी गुहा, त्यानंतरचं खाजण आहे. तरंग घर्षित मंच छायाचित्रामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते मी. सागरी कमान आहे, सागरी कमान, आणि सागरी कडा आहे. पुळण आहे आणि वाळूचा दांडा आहे. आणि वरील चित्रातील सागर म्हणजे निर्मितीतील भूरूपे ओळखायचं आहेत, त्याला आपण नावे द्यायचं आहेत. हे तुम्ही नंतरनं करू शकता.
आता आपण पाहणार आहोत भूजलाचे कार्य व भूरूपे. भूजलाचे कार्य व भूरूपे. जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी सच्छिद्र खडकातून अथवा खडकातील भेगांमधून भूपृष्ठाखाली जाते. हे पाणी अच्छिद्र खडकाच्या थरांपर्यंत जाऊन तेथे साठते. असे साठलेले पाणी म्हणजे भूजल होय. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यात विरघळतात व ती भूजलांबरोबर वाहत जातात. हे भूजलाचे काय आहे? खनन कार्य होय. भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रवण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यातील विरघळलेल्या स्थितीतील खनिजांचे संचयन होते. अशा प्रकारे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होत असते. भूजलाच्या या कार्यामुळे विलय, विवर, चुनखडीच्या प्रदेशातील गुहा, अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ इत्यादी भूरूपे तयार होतात. अशा प्रकारे भूजलाचे कार्य व भूरूपे आपण पाहिलेले आहोत. आता भूजल पातळी पाहत असताना भूपृष्ठाखाली साचलेल्या जलाच्या वरच्या पातळीला आपण भूजल पातळी असे म्हणतो. म्हणजे ऋतुमान, खडकांची सच्छिद्रता, पर्जन्यमान इत्यादी घटकानुसार भूजल पातळीत बदल होतो. पावसाळ्यात भूजल पातळी भूपृष्ठाजवळ असते तर उन्हाळ्यात ती काय असते? खोल असते. तर अशा प्रकारे आपण भूजलाचे कार्य व भूरूपे पाहिलो, भूजल पातळी पाहिलो. आता संबंधित काही छायाचित्र पाहायचं आहे. संबंधित काही छायाचित्र आपल्याला पाहायचं आहे बघा. विलय विवर पाहूयात. विलय विवर पाहूयात. त्यानंतरचं आहे अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ व गुहा. म्हणजे भूजलाचे खनन, वहन व संचयन कार्य होते. भूजलाच्या या कार्यामुळे काय होतं? अधोमुखी व ऊर्ध्वमुखी व गुहा इत्यादीची भूरूपे तयार होतात. अशा प्रकारे आपण पाहू शकतो. इथं खाली पण दिलेलं आहे. रेखाचित्रातील भूजल निर्मित भूरूपांना नावे द्या. कसं असतं? शक्यतो ते काय आहे? अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवणस्तंभाचे गुहा आहेत असं आपण म्हणतो. तर विद्यार्थ्यांनी इथं आपला प्रकरण संपतो. प्रकरण 3 आहे बाह्य प्रक्रिया भाग 2. इथे अनेक विषयांबद्दल आपण चर्चा केलेलो आहोत. पुढच्या भागाबद्दल आपण पुढील पाठामध्ये चर्चा करूयात. अशाच प्रकारे व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. तर इथे आपण थांबूयात. नमस्कार.